संत निरंकारी फाउंडेशन नंदुरबार मार्फत मानव एकता दिनानिमित्त महारक्तदान शिबिर घेण्यात आले। त्यात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले। येथील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या संत निरंकारी मंडळाच्या भवनमध्ये मानव एकता दिनानिमित्त सद्गुरू माता परमपूज्य सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी फाउंडेशनच्या विद्यमाने सद्गुरू गुरुवचन सिंहजी महाराज यांच्या मानव एकताच्या संदेशाचे औचित्य साधून संत निरंकारी मंडळ मार्फत महारक्तदान शिबिर घेण्यात आले। सदर शिबिर हे देशव्यापी होते। त्यात नंदुरबार शाखेमार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले। 49 पुरुषांनी तर 14 महिलांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कांताराव सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंडळाचे मुखी पुंडलिक निकुंभे, शंकरलाल हासानी, युवराज जाधव, डॉक्टर रमा वाडीकर, डॉक्टर प्रतिभा वळवी, डॉक्टर शमा पटरिया, डॉक्टर असनुल शिंदे, डॉक्टर मयंक वाडब, सोनिया गावित, जोशना पाटील, पुष्पा नायक, दीक्षा सैंदाणे, विश्वनाथ वळवी हे उपस्थित होते व परिश्रम घेतले। मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी परिवारामार्फत देशभरात महार रक्तदान अभियान राबविण्यात आले। या अभियानात मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले। त्यात नंदुरबार शाखेमार्फत देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या टीमने तसेच मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले। संत निरंकारी परिवारामार्फत गेल्या 12 वर्षापासून रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। त्यासोबत स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करण्यात येते, असे पुंडलिक निकुंभे यांनी सांगितले। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे संत निरंकारी मिशन हे सामाजिक जाणीव त्यासोबत आध्यात्मिक जाणीव या दोन्ही स्तरावर कार्य करत असते। सामाजिक जाणीवेसाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा राबवत असते। उदाहरणार्थ वननेस वन म्हणजे वृक्ष रोपण आणि वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, जल स्वच्छता मोहीम, त्याप्रमाणे रक्तदान शिबिर या सर्व माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करते आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञान प्रदान करून आध्यात्मिक जाणीवसुद्धा निर्माण करत असते। आज दरवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे। आजपर्यंत संत निरंकारी मिशनमध्ये 12,75,000 युनिट इतके रक्तदान झालेलं आहे आणि हे सदोदित अशा प्रकारे वर्षभरी प्रक्रिया सुरू असते। प्रेमाने बोलूया।